आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली मागील 5 वर्षात ग्रामीण भागात विकास कामांना चालना देत असताना हजारो कोटी रुपयाचा निधी प्रत्यक्षात देऊन गावात वाड्यापाड्यावरती राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळू लागल्या। महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील, काही मुख्य रस्ते असतील, हे देखील आज आपण पाहिलं असेल तर दळणवळणाची व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीनं उभी राहते। आणि या मायबाप जनतेनं जे काही प्रेम दादांवरती केलं, दादांचा विश्वास होता आणि मी देखील जाहीरपणाने सांगत होतो की माझी मावळची मायबाप जनता ही प्रामाणिक आहे, इमानदार आहे, जो काम करतो त्याच्या मागे ठामपणाने उभी राहते। ते आज या मतातून प्रत्येक ठिकाणी मी 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषदेचे उमेदवार विजय करून दाखवून दिलं। माझ्या दादांना समर्पित आहे। दादा जरी आज आपल्यात नसले तरी नक्कीच कुठून तरी पाहतायत आणि त्यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागं, माझ्याबरोबर असल्या सगळ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्या पाठीमागं, या मावळच्या मायबाप जनतेच्या मागं आहे, हे मात्र आम्ही कधी विसरू शकत नाही। माझ्या मायबाप जनतेवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे। जे विरोधी मंडळी फक्त 15 दिवसाकरता निवडणुकीला बाहेर येतात, वल्गण्या करतात किंवा ज्यांना उमेदवारी घ्यायची इच्छा नाही आहे अशाला देखील प्रवृत्त करायचं, त्यांना आर्थिक खड्ड्यात घालायचं, गावात संघर्ष लावायचा, एवढाच फक्त विरोधकांचा उद्योग आजपर्यंत आपण पाहिला। परंतु आम्ही 5 वर्ष सातत्याने काम करतोय, सुखादुःखात उभं राहतोय आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं उत्तरही होत असताना ही माझी मायबाप जनता मतदान रूपी आशीर्वाद देऊन आमच्या मागे उभी आहे, हेच आजच्या निकालातून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। निकाल लागला की अजितदादांचा सुनील शेळकेंना फोन यायचा, आज तो फोन मात्र येणार। नक्कीच दादा असते तर आम्ही सगळेच आज आनंदानं खूप मोठा उत्सव साजरा केला असता। परंतु ठीक आहे, आज दुर्दैव आहे, या सगळ्या कठीण परिस्थितीतून सुद्धा माझ्या मायबाप जनतेनं मावळ तालुक्यात जे काही दादांनी विकास कामांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा निधी दिला आणि प्रत्यक्षात ती कामं देखील उभी राहताना पाहतोय आपण, त्याच कामातून आणि दादांच्या असलेल्या योगदानातून माझ्या मावळच्या मायबाप जनतेनं आज मतदान रूपी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामागे उभे राहून त्यांना भरघोस असं मताधिक्य देऊन दादांचं उत्तरही होण्याचा आज खऱ्या अर्थानं त्यांनी प्रयत्न केला। सुनीलला शुभेच्छा, तू परत एकदा तीच कामगिरी करून दाखव। ठीक आहे, चालते थोडं। काय आज आठवते तुम्हाला या क्षणी अजितदादांच्या अनुषंगाने, या विजयाच्या अनुषंगाने? बोलता